कित्येक दुष्ट संहारिले, कित्येकास धाक सुटले, कित्येकास आश्रय झाले शिवकल्याण राजा. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल समर्थांनी काढलेले हे उद्गार किती संयुक्तिक आहेत ना. अवघा हिंदुस्थान ज्या वेळेस गुलामगिरीच्या छायेत जगत होता, त्यावेळेस शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विचार या मातीत पेरला. इथल्या प्रत्येक माणसात त्यांनी स्वाभिमानाची ज्योत पेटवली आणि महाराज रयतेचे राजे झाले. एकाच वेळेस अनेक आघाड्यांवर महाराजांनी शत्रूंची लढाई केली. इथल्या धर्मावर, संस्कृतीवर आक्रमण करणाऱ्या अनेकांचा शेवट याच मातीत झाला. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची जीवनगाथा इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षराने कोरली गेली आहे. मंडळी, महाएमटीबी तर्फे आपणा सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. वेगवेगळ्या माध्यमातून आपला सगळ्यांचा शिवकालासोबत संवाद सुरूच असतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का, दऱ्याखोऱ्यातून जाताना, शत्रूच्या शिबिरात वावरताना महाराजांचे मावळे एकमेकांशी कसे संवाद साधत असतील? शिवजयंती निमित्त हेच आपण जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके. महाएमटीबी मध्ये आपलं स्वागत. शिवाजी महाराजांच्या मोहिमांमध्ये बहिर्जी नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. नाईकांच्या गुप्तहेरांनी वेळोवेळी शत्रूला चकवा देत बाजी मारली. वेषांतर करून शत्रूच्या गोटात खळबळ उडवण्याचे अनेक कारनामे त्यांनी केले. अशातच शिवकालीन गुप्तहेर एकमेकांशी संवाद साधण्यासाठी करपावली किंवा करपल्लवी या भाषेचा वापर करत असत. एकमेकांशी संवाद साधणं ही एक कला आहे. त्या कलेला शब्दांची जोड असावी लागते. मात्र शब्दांचा वापर न करता केवळ हातवारे करून संवाद साधणं याला सुद्धा निराळच कौशल्य लागतं. आणि हेच कौशल्य आपल्या मावळ्यांनी आत्मसात केलं होतं. महाराष्ट्राला लोकनाट्याची खूप मोठी परंपरा आहे. गोंधळ हा असाच या लोकनाट्याचा प्रकार. या गोंधळामध्ये वाघ्या आणि मुरळी देवी देवतांचा जागर करीत असतात. अशातच आपल्या साथीदाराला किंवा लोकांकडे निर्देश करून सांकेतिक भाषेत माहिती पोचवली जाते. याच भाषेला करपावली म्हणतात. या करपावलीमध्ये एकूण 36 वर्ण असतात. वेगवेगळ्या हस्तमुद्रेतून या करपावलीचे अर्थ लोकांपर्यंत पोहोचवले जातात. लोकसाहित्याचे अभ्यासक हरिश्चंद्र बोरकर यांनी करपावली या विषयावर संशोधनात्मक लेखन केलं आहे. विदर्भ प्रांतात झाडीपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये करपावली प्रचलित होती. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये लोककलावंत करपावलीचा वापर करीत असत. करपावली या कला प्रकाराला एकेकाळी राजाश्रय मिळाला होता. आपल्या कौशल्यातून गोंधळी राजांसहित रयतेला सुद्धा चकित करीत असे. लोकांच्या मनात याविषयी अनेकदा कुतूहल निर्माण होत असे. अलीकडच्या काळात करपावली सादर करणाऱ्या 2 कलाकारांचा व्हिडिओ माध्यमांवर व्हायरल झाला होता. ते सादर करत असलेली कला बघून अनेकांना असंच आश्चर्य वाटलं. करपावली ही आपली परंपरा जरी असली तरी ही परंपरा जतन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसतीये. छत्रपती शिवाजी महाराज पराक्रमी राजे होते. त्यांच्या अंगी असलेला सर्वात महत्वाचा गुण म्हणजे त्यांनी लोकांची केलेली पारख. महाराजांच्या या गुणाचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे बहिर्जी नाईक. नाईकांच्या हेर खात्यामध्ये असे कित्येक गुप्तहेर होते ज्यांनी या करपावलीचा वापर करत अनेक मोहिमा यशस्वी करून दाखवल्या. शत्रूच्या समोर उभं राहून त्याला कुठलाही थांगपत्ता लागू न देता माहिती पोचवण्याचं काम मावळ्यांनी केलं. स्वराज्याचं ध्येय साकार करण्यासाठी या मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. शिवरायांच्या प्रेरणेतून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारे धुरंधर त्या काळी होते, म्हणून आज आपण स्वतंत्र हिंदुस्थानात सुखानं जगतोय. शिवकाळातील या अपरिचित अध्यायाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.